आपले स्वागत आहे। आज आपण आलेलो आहे योगेश चौधरी यांना भेटण्यासाठी। चला त्यांच्याशी गप्पा मारूया। नमस्कार सर। नमस्कार सर, तुमच्या या व्यवसायाची सुरुवात कधी आणि कशा प्रकारे झाली हे आमच्या क्लायंटला जाणून घ्यायचं आहे। मी लहानपणापासून मी ह्या फील्डमध्ये आहे। म्हणजे मला 12 ते 13 वर्षापासून मी या फील्डमध्ये आहे। त्याच्यानंतर मी एक प्रोफेशनल हेअर डिझाईनचा कोर्स केला। त्याच्यानंतर मग मी कोर्स केल्यानंतर मला याच्यात आवड आल्यानंतर मी नंतर 2010 मध्ये एक्सपिरियन्स ह्या फ्रँचायझी घेऊन मी स्टार्ट केली आहे। व्हेरी गुड सर। नमस्कार, मी महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण आलेलो आहोत योगेश चौधरी सरांना भेटण्यासाठी। सर, तुमच्या जीवनाचा प्रवास कसा आणि कधी आणि कसा झाला हे आमच्या प्रेक्षकांना सांगा। इथं म्हणजे मी 10 ते 12 वर्षाचा असतानाच म्हणजे मी या फील्डमध्ये काम करायचो। त्याच्यानंतर काम करता मी प्रोफेशनल कोर्स केला। प्रोफेशनल कोर्स केल्यानंतर मला याच्यामध्ये आवड आल्यानंतर मी 2010 मध्ये मी एक्सपिरियन्स ही फ्रँचायझी घेऊन मी स्वतःचं हे चालू केलं। व्हेरी गुड सर। सर, आपल्या नेरूळमध्ये सीवूड्समध्ये बरेच सलून्स आहेत। इतकं कॉम्पिटिशन आहे, या कॉम्पिटिशनला तुम्ही कशा प्रकारे सामोरे जाता? काय रहस्य आहे या कॉम्पिटिशन? हे कॉम्पिटिशन म्हणजे मी कॉम्पिटिशनला तर मी पहिला घाबरत नाही। आणि प्लसमध्ये माझ्याकडे क्लायंट येतात। क्लायंट आल्यानंतर मी क्लायंटला सर्व्हिस चांगली देतो। क्लायंटला सर्व्हिस मी म्हणजे माझे स्टाफ वगैरे, आणि ते सर्व्हिस चांगली दिल्याबद्दल क्लायंट अट्रॅक्ट होतात माझ्याकडे पण। त्याच्यानंतर क्लायंट अट्रॅक्ट झाल्यानंतर क्लायंट म्हणजे कुठे न जाता ते वापस माझ्याकडे रिटर्न येतात। बेस्ट सर्व्हिसचा फंड आहे। व्हेरी गुड सर। योगेश सर, तुम्ही एवढे सक्सेसफुली आहात, तर या सक्सेसचा फॉर्म्युला काय आहे आमच्या प्रेक्षकांना सांगा। माझ्या सक्सेसचा फॉर्म्युला म्हणजे काहीच नाही आहे। सक्सेसचा फॉर्म्युला म्हणजे मी क्लायंटला बेस्ट सर्व्हिस देतो। जेव्हा क्लायंटला बेस्ट सर्व्हिस जेव्हा आवडते तेव्हाच क्लायंट खुश होतो, त्यावेळेसच माझ्या सक्सेसफुलचा हे फॉर्म्युला। खूप छान। योगेश सर, आम्हाला सांगा की आपल्या सलूनमध्ये कोणकोणत्या प्रकारच्या सर्व्हिस उपलब्ध आहेत? इथे सलूनमध्ये माझ्या म्हणजे मिनिक्युअर, पेडिक्युअर, हेअर स्पा, प्लस फेशियल फेस ट्रीटमेंट, त्याच्यानंतर हेअरफॉल ट्रीटमेंट, हेअर डॅमेज त्याची ट्रीटमेंट, प्लस म्हणजे असे भरपूर प्रकारे त्याचे ट्रीटमेंट केल्या जातात। योगेश सर, आपल्या इकडे क्लायंट वेगवेगळ्या इथून येतात की फक्त नवी मुंबईतूनच असतात? माझ्याकडे क्लायंट म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी, म्हणजे नवी मुंबईच नाही, म्हणजे खूप वेगवेगळ्या ठिकाणून पण येतात। कल्याण, कर्जत, पेण, अलिबाग, प्लस सोलापूर, अहमदाबाद ह्या साईडनी पण क्लायंट आहे माझे भरपूर, म्हणजे ह्या ट्रीटमेंटसाठी। म्हणजे नवी मुंबई पुरतं मर्यादित क्लायंट्स नाही आहेत तुमचे। योगेश सर, आम्हाला ऐकवण्यात आलंय की तुम्ही सलून व्यतिरिक्त टॅटू डिझायनिंग पण करता, त्याच्याबद्दल काही डिटेल्स? टॅटू डिझाईन म्हणजे मी सर्व प्रकारच्या टॅटू डिझाईन वगैरे करतो। म्हणजे पोर्ट्रेट, एम्ब्रिग्राम, प्लस मध्ये माहुरी डिझाईन, या म्हणजे असे भरपूर प्रकार आहे टॅटूमध्ये, ते मी म्हणजे करतो। आणि एक तुम्हाला टॅटूची लाईव्ह पण मी तुम्हाला दाखवत आहे। सर, तुमच्या टॅटूचं सॅम्पल दाखवा। सॅम्पल म्हणजे मी दाखवतो टॅटूचे सॅम्पल, म्हणजे कोणत्या कोणत्या प्रकारे बनवतो। बघूया। सर, या टॅटूला काय म्हटलं जातं आणि किती वेळ लागतो हा टॅटू काढण्यासाठी? याला एंजल बटरफ्लाय बोलतात। याला कमीत कमीत अर्धा ते पाऊण तास जातो हे टॅटू हे करायला। मॅम, तुम्ही योगेश सरांकडून टॅटू काढून घेतलेला आहे, इतर सेवाही तुम्ही या सलूनमध्ये येऊन करता योगेश सरांकडून की कोणी दुसरं? नाही, मी जसं अगोदरच सांगितलं की आय ट्रस्ट हिम अ लॉट। मी त्यांच्याकडनं हेअरफॉल ट्रीटमेंट पण करून घेतलेली स्वतःसाठी, आणि माझ्या आईसाठी हेअर डॅमेज ट्रीटमेंट पण करून घेतलेली आहे। सो आय रिअली ट्रस्ट हिम अ लॉट अँड आय लाईक द वर्क ही डज।
सर तुम्ही आता माझ्यावर काय ट्रीटमेंट करता? पहिली ट्रीटमेंट म्हणजे तुमच्या ह्या केसांचे टेक्स्चर बघून तुमचे टेक्स्चर खूप डॅमेज आहे. त्याच्यानंतर तुम्हाला हेअर स्पा करायला लागेल आणि त्याच्यानंतर आपण हेअर स्पा करून लुक थोडंसं बेटर हेअरकट वगैरे करून चेंज करूया. ओके, आपण पाहूया, थोड्याच वेळात आपण पाहूया लुक.